की आपलं शेतातलं सगळा काडी कचरा पूर्ण जाग्यावरच जिरवायचा. आणि कवळा आहे त्यावेळेस समजा निघाला तर राऊंडअप मारून काय करायचं, पेरणी करायची. म्हणजे त्याचं बी खत होतंय. आणि ह्या पद्धतीने केलं म्हणजे काय होतंय, खालचे जे गांडूळ जे तयार होते तर इथले गांडूळ दुसरीकडे जात नाही समजा. आणि त्याचे काय होतंय समजा, खोलपर्यंत त्याचे मूळ तयार होते, त्यांना जे छिद्र तयार होते तर शोषण करून काय होतंय समजा की पाणी काय करतंय जमिनीमध्ये जागेवर जिरतं. बघा हरभरा, हरभरा नंबर 1, माल बी भरपूर आहे. तोरणाचे ना. SRT आपले पहिल्या वर्षात दुसरं पीक. या बेडवरती आपण सोयाबीन टोकन केलं. SRT शेती बघण्यासाठी सिस्टीम आलेले आहेत. बाळासाहेब रामचंद्र आंभोरे. SRT शेती बघून आपल्याला काय अनुभव आला आणि काय हे खूप प्रगतीचं वाटायला लागलं. पैशाची बचत आहे, लावायची बचत, जे लागणारा दुप्पट खर्च आहे ते 50% बियाणाचा बी खर्च लागणार आहे आणि जास्त रान निघत आहे. आणि आपण खाजगी पद्धतीनं जर समजा सुरुवात केली तर तेवढं बी पुरत नाही एकरी. पण आता बी हे कापल्याच्या नंतर याचं बी खत होणारच आहे आता पुन्हा डबल. कमी कष्ट, कमी खर्च आणि पीक पण एकदम बहारदार. आता हे 4 फुटाचं अंतर आहे पण सगळं पॅक झालं आणि माल सुद्धा भरपूर आहे. खूपच छान अशी पद्धत आहे. आम्ही पण आता हे करणार आणि आमची अशी विनंती आहे की आमच्यासारखे जे शेतकऱ्यांनी असे प्रत्यक्ष शेतकऱ्याचे प्लॉट पाहावेत आणि 100% SRT करावं. SRT शिवाय आपल्या शेतकऱ्याला पर्याय नाही. कारण जर आपल्याला भाव तर काही आपल्या हातात नाही, पण मालाचं कसं कमी खर्चात जास्त उत्पन्न आणायचं आणि आपला खर्च वाचून नेट प्रॉफिट कसा वाढायचा, त्यासाठी SRT हे सगळ्यात उत्तम. आदरणीय चंद्रशेखरजी भडतावळे दादा आणि सर्व स्टार प्रचारक विठ्ठल दादा वैद्य, मोरे साहेब, माऊली, त्याच्यानंतर पोहदरे साहेब, ह्या सर्वांचे खूप खूप मी धन्यवाद देतो की त्यांनी खूप अतिशय तळमळीने आमच्यासारख्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला लागलेत आणि इथून पुढे असंच मार्गदर्शन राहावं हीच मी त्यांना विनंती करतो. माहिती अशी किंवा सुरुवातीला नांगरट करायलाच पाहिजे का आणि बेड करायलाच पाहिजे का? आपल्याला दीर्घ म्हणजे जास्त वेळ यासाठी बेड खोल पाडायचं, रुंद व्हावं, माती जास्त राहावी त्याच्यामुळे नांगरणी करावी. ते रोटरनं पाडतं तर कमी माती लागते, त्याच्यामुळे ते जास्त वेळ परत एकदा हे करावं लागेल. बेडला माती लावावी, त्याच्यामुळे नांगरटी करायची, एकदा रोटर आणायचं, बेड पाडायची. सुरुवात शेवट अशी करायची. 10-12 वर्ष बघायचं काम नाही बेडला. बर. रोटरनं पाडतो 2-3 वर्ष ते बेड खराब होत. आपल्याला समजा आता प्रत्येक पिकाचं तणनाशक कोणतं आहे या माहितीसाठी आपल्याला म्हणजे आता कसा संपर्क करायचा? आपल्या ग्रुपवर वैद्य साहेब, शेंगारे साहेब यांच्याशी संपर्क करू शकता किंवा SRTचा नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही हे केलं, सांगितलं त्याला की आम्हाला हे तणनाशक कोणत्या या पिकामध्ये कोणतं तणनाशक पाहिजे, आणायचंय ते आणि कोणत्या अवस्थेत फवारायला पाहिजे समजा, म्हणजे फुलावरच्या अवस्थेच्या अगोदर का फुलं लागल्याच्या नंतर. बघा हरभरा, हरभरा नंबर 1, माल बी भरपूर आहे. तोरणाचे ना. तुम्ही शेजारी आहेत. हे जे सांगते ते सगळं खरं आहे का? हे ना काय खुरपण बिरपण केलेलं आहे आणि नाशकांना हे केलेलं. सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी हे बेड केले आणि टोकन केली, धन लहान लहान असेल, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला वाटलं की तुमचे विचार मांडा, जमन का नाही असं वाटलं का? आम्हाला तर वाटत लागलं की हे काय नवीनच खेळ आणला. ते म्हणले का इथं का ऊस लावायचा का? पळाटी उभी होती, पण मी आम्हाला आता पळाटी करून हे रोटर मध्ये भोगा करून करणार काय नेमकं, मग सरी पाडी ऊस लावायचा काय तुम्हाला? ऊस नाही तुम्ही बघत राहा म्हणून, फक्त मी काय करतो त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव येईल. पण मी म्हणलं नाही दाजी की ते तुमचं जे हलकं रान आहे तर त्या हिशोबाने अंतर लॉक होणार नाही, पण पाणी दिल्याच्या वगैरे त्याने लॉक झालंय. म्हणजे पद्धत चांगली तुम्हाला सुद्धा करा वाटत करायला. आमची ते 2 पार्टनर असून आम्ही नाही, या वर्षाचा काळ तर गेलाय समजा, आता पुढच्या वर्षी तुम्ही प्रत्यक्षात अनुभव घेतला, डोळ्यानं पाहिलंय, विश्वास बसला ना आता. खर्च कमी होत असत, मेहनत कमी होत असत आणि पैशाची बचत, खत पेरायचंच काम नाही समजा, आणि जास्त पैसे जर उरत असतील तर मग याच्यासारखी पद्धत कोणती चांगली आहे की नाही?